बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। या पक्ष प्रवेशानंतर ठाणे शहरात शरद पवार गटाने बॅनर लावून सुहास देसाईंवर टीका केली। या बॅनरवर एका विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते, विद्यापीठाचे नाही असा मजकूर लिहिण्यात आला होता। आता त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाने देखील शहरात बॅनर लावून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय। त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय। या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाने शहरात बॅनर लावून सुहास देसाईंवर टीका केली। चंदनवाडी गणेशवाडी परिसरात बॅनर लावले असून बॅनरवर एका विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते, विद्यापीठाचे नाही असा संदेश दिला होता। या बॅनरमधून पक्ष सोडणाऱ्याला फटकारले होते। या बॅनरची चांगली चर्चा परिसरात सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडलाय। त्यांचे नाव न घेता असंघटित सेलचे अध्यक्ष राजू चापळे यांनी बॅनरद्वारे त्यांना फटकारले होते। आता या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे यांनी ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथे बॅनरबाजी केले। या बॅनरमुळे शहरात पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत। नालायकपणावरून भाजपचे आमदार वनमंत्री गणेश नाईक यांना डिवचल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर गाजलेले व्हिडिओ भविष्यात महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा इशारा दिला होता। त्याला मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिआव्हान देत वाट कसली पाहता, कुशाल व्हिडिओ व्हायरल करा, मी तयार आहे, आयुष्यात केलेले पाप मी माझ्या खांद्यावर घेऊन जाईन असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले। पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप सेनेत सुरू असलेल्या या कलगीतुऱ्याने नागरिकांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे। ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी नाईक यांनी ठाणे महापालिकेची लाचखोरी तसेच जनता दरबारावरून राजकारण करणाऱ्यांचा समाचार घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचेच नाव देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा निर्वाळा दिलाय। मंत्री गणेश नाईक यांनी 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख नालायक केला होता। त्याला शिंदे गटातून जोरदार उत्तर देऊन जहरी टीका सुरू केली होती। यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाईक यांनी खासदार म्हस्के यांना प्रति आव्हान दिले। माझे हात आणि मन साफ आहे, परंतु जे नालायक आहेत ज्यांनी शक्तीचा दुरुपयोग केला आहे। गणेश नाईक 1990ला आमदार झालाय। 35 वर्षाच्या काळात किती आले किती गेले, काही लोकांची तर नावे पण आठवत नाहीत। आजही मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या फिट आहे। माझ्या गरजेएवढे पैसे माझ्याकडे आहेत। ईडी, आयटी आणि सीबीआयची रेड पडेल असं मी कामच करत नाही। मला नीट झोप येते तेव्हा माझे व्हिडिओ कोणी व्हायरल करणार असेल तर खुशाल आत्ताच करावे, वाट कशाला बघता, मी तयार आहे। माझ्या आयुष्यात केलेले पाप मी माझ्या खांद्यावर घेऊन जाईन असे जोरदार प्रत्युत्तर नाईक यांनी शिंदे गटाला दिले। ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचा निपटारा जलद गतीने व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतमध्ये करण्यात आले होते। आजचा जनता दरबार हा 4था असून हजारोच्या संख्येने नागरिक विविध समस्या घेऊन या जनता दरबारामध्ये दाखल झाले होते। ठाणे महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शनिवारी प्रशासनाने जाहीर केले। प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात 269 तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी लोकमान्य नगर व पवारनगर वगळता उर्वरित प्रभागांची रचना जैसे थेच ठेवण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली। नगर विकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या रचनेनुसार एकूण 33 प्रभागांमधून 131 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे। नगरसेवक किंवा प्रभाग संख्येत बदल झाला नसला तरी दिवा परिसरात मात्र एक नगरसेवक वाढल्यामुळे येथे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 22 ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती। नागरिकांच्या हरकती आणि सूचना स्वीकृत करून त्यावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती। नगर विकास विभागाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी संजय शेट्टी यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली।
प्राप्त हरकती आणि सूचनांचा सांगोपांग विचार करून शेट्टी यांनी त्याचा अभिप्राय नमूद केला होता. शेट्टी यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पालिकेने 15 सप्टेंबर रोजी अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव तपासून नगर विकास विभागाने तो राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला होता. त्यात निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर रोजी अंतिम मंजुरी दिली. आता अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत, सूचना किंवा त्या अनुषंगाने सुनावणी नियमानुसार घेण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दादर येथील इंदू मिलमध्ये होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात झाली असून पुतळ्याच्या फुटाचा एक भाग आज ठाण्यातून दादरच्या दिशेने नेण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले. ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटपी करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता. इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे 350 फूट उंचीच्या पुतळ्याचे काम नोएडा येथे प्रख्यात शिल्पकार राम सुतार हे करीत आहेत. ब्रास धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याच्या फुटाचा पुढील भाग ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्याच्या आंबेडकरी समुदायाला मिळतात. भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे आदीच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी कॅडबरी सिग्नलचे एकत्र येऊन स्वागत केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या भागावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसे गाडीचा चालक आणि त्यांचा सहकारी यांना कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह 3 जणांना लाच प्रकरणात अटक करण्यात आले. पाटोळे यांना शनिवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणीनंतर पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली यांनी पत्रकारांशी संवाद साधत पाटोळे यांनी कोणतीही रक्कम मागितलेली नाही असं म्हटलंय. सरकार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयामध्ये तपासकरिता पाटोळे यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या काळात आरोपींशी आणखी कोणाचा संबंध आहे का, काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे का याची तपासणी यंत्रणा पडताळणी करण्यासाठी ही मागणी केली. न्यायालयाने दिलेली 2 दिवसांची पोलीस कोठडी तपासासाठी अत्यावश्यक आहे. या काळात बेल मागता येत नाही आणि न्यायालय निर्णय देईपर्यंत जामिनावरील पुढील कारवाई करता येणार नाही असे वकील विशाल भानुशाली यांनी सांगितले. शंकर पाटोळे यांनी कोणतीही रक्कम मागितली नाही किंवा कोणत्याही रकमेला हात लावलेला नाही. कथित लाच व्यवहाराची घटना महापालिका इमारतीत नव्हे तर इतर ठिकाणी घडले. त्यावेळी पाटोळे आपल्या नियमित कामकाजात गुंतलेले होते. मात्र दोन्ही घटनांचा संबंध जोडून चुकीचा अभ्यास निर्माण करण्यात आलाय. FIR
आणि तपास कागदपत्रावरूनही हे दिसून येते की अटकेच्या वेळी पाटोळे यांनी पैसे स्वीकारले नव्हते. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून तपासांती आरोपींची भूमिका आणि पुरावे स्पष्ट होतील असे वकील भानुशेल यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.